नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आता मी आहे कराड येथील राजमाची, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी। सध्या आपल्यासोबत आहेत कुक्कुटपालनामध्ये जवळपास 13 वर्षाचा अनुभव असणारे व्यक्तिमत्व म्हणजे सारिका प्रवीण पाटील। जवळपास 13 वर्ष झालं कुक्कुटपालनातला अनुभव आहे। याशिवाय कुक्कुटपालन करत असताना नेमकं पक्षी जो आहे तो कोणत्या व्हरायटीचा असला पाहिजे, किती पक्षापासून सुरुवात केलं पाहिजे, त्याच्यामध्ये असणाऱ्या समस्या काय आहेत, अशा अनेक प्रश्नावरती आज आपण मुलाखत घेणार आहोत। प्रत्यक्षात आज त्यांच्या आपण फार्मवरती आलेलो आहोत। सगळ्यात पहिल्यांदा सगळा परिचय आपण त्यांच्याकडून घेऊयात। एकतर इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे आणि इतकं उच्च शिक्षित असताना देखील या व्यवसायात येण्याचं कारण नेमकं काय आहे जाणून घेऊयात संपूर्ण परिचय। नमस्कार, माझं नाव सारिका प्रवीण पाटील। माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे। मी 2012 पर्यंत जॉब करत होते। 2012ला काही घरगुती कारणानंतर जॉब सोडल्यानंतर मी कुक्कुटपालन या व्यवसायाकडे वळले आणि सातत्याने गेली 13 वर्ष मी या व्यवसायामध्ये आहे। अच्छा, डायरेक्ट इंजिनिअरिंग क्षेत्र सोडून, जॉब सोडून कुक्कुटपालनच व्यवसाय का निवडला? कुक्कुटपालनच व्यवसाय निवडला असं नाही, ॲक्च्युली ही जी जागा आहे, ही जमीन आम्ही 2005ला खरेदी केली होती। मिस्टर MSc ॲग्री झालेले आहेत। अच्छा, त्यांना शेतीमध्ये काहीतरी करायचं म्हणून त्यांनी हे ॲक्च्युली जमीन इथं घेतली होती आणि त्यांचं हायटेक शेती इथं चालू होतं। केळी, डाळिंबाची बाग, असं आलं, हळद वगैरे, पॉली हाऊस होतं, कार्नेशनची त्याच्यामध्ये लागवड होती। मी 2012 पर्यंत जॉब करत होते, पण काही घरगुती कारणांमुळे मी जॉब सोडला 2012ला। मग त्यानंतर असं घरात बसून वेळ जात नव्हता म्हणून इकडे यायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर काय करायचं, मग ह्याचं असंच एक कल्पना सुचलं। एक शेड होतं पडलेलं आणि मग त्याच्यामध्ये आपण कोंबड्या करूयात असं डोक्यात आलं आणि मग मिस्टरांनी थोडीशी त्याची कल्पना दिली की ह्याच्यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागतं, कोंबड्यांना पण इंजेक्शन असतं वगैरे, असं तसं। डोक्यात एकच विषय होता की मी जॉब जेव्हा करत होते तेव्हा मी 35,000 सॅलरी घेत होते कराडमध्ये। तर डोक्यात विषय एकच होता की ते 35,000 मला ह्या बिझनेस मधनं उभे करायचे आणि त्या ह्यानं मी कुक्कुटपालनाला सुरुवात केली। आता कुक्कुटपालनामध्ये भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, त्यातलं आपल्या फार्ममध्ये कोणकोणत्या व्हरायटी आहेत? आता मी इंटिजर्स ब्रीड मध्ये काम करते। ॲक्च्युली गेली 13 वर्ष कुक्कुटपालन करत असताना आतापर्यंत मी कुठली जात सांभाळली नाही असं बहुधा तर झालेलं नाही। अगदी गुजरातचे अंकलेश्वर असो किंवा तमिळनाडूची तेलीचेरी असो किंवा आपलं प्युअर देशी आहे, कावेरी आहे, RIR आहे, ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आहे, अशा इंटिजर्स ब्रीड मध्ये मी आतापर्यंत काम केलेलं आहे। आता माझ्याकडं सगळ्यात जास्त जी व्हरायटी आहे ती पश्चिम बंगालचं सोनाली नावाचं जे ब्रीड आहे त्या ब्रीड मध्ये आता सध्या मी काम करते। पण बऱ्यापैकी जशा लोकांच्या डिमांड असतील तशा ब्रीड मी अवेलेबल करून देते। अच्छा, आता सोनाली या व्हरायटीचा विषय निघालाय तर सोनाली व्हरायटीचं वैशिष्ट्य काय सांगाल इतर ब्रीडच्या तुलनेत? सोनाली मी गेल्या 2 वर्षांपासून सोनालीमध्ये मी काम करते आहे। सोनाली हे जे ब्रीड आहे हे मला सगळ्यात उत्तम वाटलं आतापर्यंतच्या जेवढे मी ब्रीड सांभाळले त्याच्यामध्ये। त्याचा मेन हे म्हणजे काय की ह्या पक्षाचा बांधा जो आहे, म्हणजे शरीराची ठेवण जी आहे ती सेम आपल्या प्युअर देशी प्रमाणे आहे। त्याला वाढायला पण तसाच वेळ लागतो, म्हणजे प्युअर देशीला जसे आपल्या 6 महिने लागतात तसं यालाही 4 महिने लागतात। आणि ह्याचं चिकनची चव, ह्याच्या अंड्याचा साईज, अंड्याची चव आणि एकूणच सगळं सेम प्युअर देशी सारखं आहे। आणि त्यामुळे आणि मेन त्या सगळ्याहूनही महत्वाचं म्हणजे या जातीचा रेजिस्टन्स जो आहे ना, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आपण ज्याला म्हणू, ती सगळ्यात बेस्ट मला वाटली आणि म्हणून मी आता सोनालीमध्ये सगळ्यात जास्त काम करते आहे। अंडी उत्पादनामध्ये सोनाली व्हरायटीचा रिझल्ट कसा आहे? अगदी सर्वोत्तम आहे। म्हणजे ज्या आपण फ्री रेंज मध्ये जरी सांभाळायचं म्हटलं तरी अंडी उत्पन्नामध्ये सोनाली आता ॲक्च्युअली पुस्तकाप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर 270 पर्यंत सोनाली जाता असं तिचं म्हणजे इन्फॉर्मेशन आहे, पण 240 पर्यंत तरी तो जातोय अंड्याला। अच्छा, आता मला सांगा, बॉयलर आणि इतर व्हरायटीमध्ये जर खर्चाच्या तुलनेत जर आपण गणित घातलं तर नेमकं परवडणाऱ्या कोंबड्या कुठल्या आहेत? नेमकं परवडणाऱ्या कोंबड्या नक्कीच कुठलंही क्षेत्र असो, कुठलाही बिझनेस कधीच वाईट नसतो। ज्या बिझनेस मध्ये तुम्ही डोकं घालता आणि तिथं तुम्ही काम करतात, ज्याला तुम्ही वेळ देता, तो बिझनेस नक्कीच तुम्हाला रिझल्ट देतो। बॉयलर फार्मिंग वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही, बॉयलर फार्मिंगही चांगलंच आहे। परंतु मी जेव्हा सुरुवात केली होती ना तेव्हा माझ्या डोक्यातच म्हणजे गावरांनीच मी सुरुवात केली आणि मला एक हे होतं की मला गावरान
गावरांमध्येच काहीतरी बेस्ट करून दाखवायचंय म्हणून मी गावरांसोबतच गेले. अच्छा, आता मला सांगा ह्याच्यासाठी जी फिडिंग आहे ते नैसर्गिक फिडिंग कशा पद्धतीने निर्माण करू शकतोय का विकतचं सगळं खाद्य आणावं लागेल, कसं काय? नाही, जसं आपण देशी कोंबड्या पहिल्यापासून बघत आलो, आपल्या आई आजी वगैरे सांभाळत होती घरामध्ये, त्याच्यामध्ये आपण ज्वारी घालायचो, गहू घालायचो आणि मग परत दिवसभर ती कोंबडी मुक्त संचार मध्ये असताना स्वतःचं खाद्य स्वतः शोधायची आणि तसं ती म्हणजे काही जे सापडेल ते ती खात होती. हिरवं तण खायची, किड्या मुंग्या खायची, सगळं ती खायची आणि असं अशा पद्धतीनं ती स्वतःचं गुजराण करायची. त्याच पद्धतीनं सेम आपण पण ह्या कोंबड्या सांभाळतो. आपण ह्याच्यामध्ये ह्यांना अझोला देतो, सकाळच्या वेळेला आपण अझोला देतो. त्यानंतर आपण 11 वाजता आपण गहू तांदूळ अवेलेबल असेल तर आम्ही त्याचा भात शिजवून घालतो आणि त्यानंतर 3:30-4 वाजता आम्ही थोडस विकतचं खाद्यही देतो. यात आम्ही मंडई वेस्टेजचाही समावेश करतो. त्यात म्हणजे अवेलेबल असेल तर हॉटेल वेस्टेजही आम्ही आणतो, जेणेकरून फ्री रेंजची कोंबडी जी काही खाते ना ते सगळं आपल्या ब्रीडला मिळावं आणि त्या तोडीचं टेस्ट आपल्या चिकनला आणि अंड्याला यावं अशा दृष्टीनं आपण ते सांभाळतोय. आता देशी आणि गावरान ह्या दोन्हीत जर फरक बघितला, अगदी वाढ असेल, त्यातनं प्रथिनं असतील किंवा त्याला होणारा खर्च, लसीकरण, हा सगळा एकूण एक फरक किती आहे? देशी आणि गावरान नाही म्हणू शकत आपण, देशी आणि सुधारित देशी असं आपण म्हणू शकतो. कारण हे जे ब्रीड आहेत हे सुद्धा जे आपलं प्युअर देशी कोंबडी होती पारंपरिक, त्याच कोंबडीला परदेशातले जाती क्रॉस करून असे हे सुधारित देशी, जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढावं अशा, म्हणजे जसं भुईमूग असेल, सोयाबीन असेल, ह्याच्यावर जसे विद्यापीठाने रिसर्च करून नवीन नवीन ब्रीड आणले त्याच पद्धतीनं कोंबडीवर रिसर्च झालेला आहे. सोनाली हे जात सुद्धा पश्चिम बंगाल मधल्या मालदा जिल्ह्यातल्या कृषी विज्ञान केंद्रानं डेव्हलप केलेली जात आहे ही आणि ह्याच्यावरती सुद्धा जवळजवळ 10 वर्ष रिसर्च होऊन ही जात तयार झालेली आहे. आता जे कुठलंही तुम्ही ब्रीड घेतलं ना, म्हणजे सोनाली असो किंवा इतर कुठलंही, तर म्हणजे 2 गोष्टीसाठी आपण कोंबडी पालन करतो, एक तर मांस उत्पन्न किंवा अंडी उत्पन्न. तर ह्याच्यात जेव्हा रिसर्च केले जातात तेव्हा त्याच्यामध्ये काय की एक तर लवकर तयार होऊन तिनं मांसासाठी ती विक्रीला लवकर तयार व्हावी किंवा अंड्यासाठी तिने जास्त अंडी उत्पन्न द्यावं, जे आपल्या प्युअर देशी कोंबडी देत नाही. आपल्या प्युअर देशी कोंबडीचं जर आपण अंडी उत्पन्न बघितलं तर वार्षिक फक्त 80 ते 100 आहे. वेराज आता सोनालीचं मी तुम्हाला सांगितलं की 220 ते 240 पर्यंत माझ्या शेडवरचा माझा रिपोर्ट आहे की 220 पर्यंत सोनाली महिन्याला आता जात आहे. तर हा जो डिफरन्स आहे, या डिफरन्स साठी आपण सुधारित देशीकडे वळलं पाहिजे. जसं आपण पारंपरिक सोयाबीन सोडलं आणि आपण हायब्रिड बियाणाकडे आलो, तसाच प्रकार आहे हा. संकरित वाण तुम्ही ह्याला म्हणू शकता किंवा याला टिपिकली म्हणायला गेलं तर आपण सुधारित देशी म्हणू शकतो. ऍक्च्युअली ह्या कोंबड्या देशीच आहेत. प्युअर देशी जे म्हणतो हा कन्सेप्ट आता खरं तर कुठंच राहिला नाहीये. तर ह्याला तुम्ही सुधारित देशी म्हणू शकता आणि देशीच्या तोडीच हे ब्रीड आहे. आणि सोनाली हे बेसिकली ड्युअल पर्पज आहे, म्हणजे तुम्ही मांस विक्रीसाठी पण सांभाळू शकता आणि तुम्ही अंडी विक्रीसाठी सांभाळू शकता. या व्हरायटीसाठी काही लसीकरण किंवा अशा काही गोष्टी आहेत का? सगळ्या गोष्टी सेमच. कसं असतं, तुम्ही प्युअर देशी जरी तुम्ही क्वांटिटी मध्ये करायला गेला, आपण परसामध्ये एक वांग्याचं झाड लावलं तर त्याला तुम्हाला फवारणी करावी लागत नाही. तेच जर तुम्ही एकरामध्ये जर वांगी लावली तर तुम्हाला रोगराई सांभाळावीच लागते आणि तुम्हाला त्याला फवारणी करावीच लागते. सेम तसंच तुम्ही परड्यामध्ये एक 5-25 कोंबड्या सांभाळणं वेगळं आणि तुम्ही कमर्शियल हेतू ठेवून 500-1000 कोंबड्या सांभाळणं वेगळं. तुम्ही प्युअर देशी सांभाळा किंवा तुम्ही सोनाली सांभाळा, कुठलाही ब्रीड सांभाळा, जेव्हा तुम्ही ते बल्क मध्ये करताना तेव्हा प्युअर देशीला सुद्धा वॅक्सिनेशन हे करावंच लागतं आणि केलं तरच तुम्ही सस्टेनेबल कुक्कुटपालन करू शकता. तर तसंच सेम वॅक्सिनेशन शेड्यूल ह्यामध्ये पण आहे, म्हणजे कुठल्याही जातीमध्ये ते तुम्हाला फॉलो करावंच लागतं. अच्छा, खूप छान माहिती दिलात. आता महत्त्वाचं मला सांगा, या फार्मसाठी आता सध्या आपल्या फार्मवरती किती पक्ष्यांची संख्या आहे आणि शेडची रचना कशी आहे? माझं शेड ऍक्च्युली मला पूर्ण फ्री रेंज तेव्हा करायला जागा अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी सेमी फ्री रेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये फ्री रेंजचा फायदा काय असतो की पक्षाला थोडंसं ऊन वारा पाऊस जर त्याला लागला तर त्याचा रेजिस्टन्स वाढतो, त्याच्या पंखांना ग्लेज चमक जी म्हणतो ती छान येते. तर आणि काही ज्या गोष्टी आपण वेस्टेज असेल, मंडई वेस्टेज असेल किंवा हॉटेल वेस्टेज आपण जे घालतो, हे बंदिस्त मध्ये जेव्हा आपण घालतो तेव्हा शेडमध्ये घाण होण्याची शक्यता जास्त
असते, मग ते आम्ही बाहेरच्या मातीच्या भागात घालतो. त्याने शेडची म्हणजे शेड स्वच्छ राहायला मदत होते आपल्याला. त्यामुळे आत रोगराया पसरण्याचं काही म्हणजे शक्यता राहत नाही. त्या पद्धतीनं आपण आपलं एक शेड म्हणजे जे पिल्लांसाठीचं शेड आहे ते आपलं पूर्ण बंदिस्त आहे, ज्याच्यामध्ये आपण 1 महिन्यापर्यंतची पिल्लं ठेवतो. 1 महिन्यानंतर आपण जी पिल्लं बाहेर काढतो ते हे शेड आणि पलीकडचं शेड हे दोन्ही शेड आपण सेमी फ्री रेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मला सांगा पक्ष्यांची संख्या किती आहे आपल्या इथं? पक्ष्यांची संख्या माझं टोटल शेडची कॅपॅसिटी काढली तुम्ही तर 3000 पर्यंत आहे. परंतु माझा आहे ना पिल्लांमध्ये सेल जास्त असतो. 1 दिवसाची पिल्लं आणि त्याहूनही जास्त 1 महिन्याची लसीकरण झालेली पिल्लं हा वर्ग माझा सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे माझा स्टॉक जो असतो हा पिल्लांमध्ये जास्त असतो. पिल्लांमध्ये माझा रेग्युलर 1200 ते 1500च्या आसपास स्टॉक असतो. आणि अंड्याच्या कोंबड्या आता माझ्याकडे 301 पक्षी आहे अंड्याचा. आणि मग मधल्या ज्या स्टेजेस असतात ह्या म्हणजे लॉट वाईज 100-200 पक्षी मधला असतो, 1.5-2 महिन्याचा, 2-2.5 महिन्याचा असा. आता मला सांगा ह्याचा हॅचरीज आहे की अंडी उभवून नैसर्गिक पद्धतीनं? नाही, हॅचरीवरती करतो आपण, अंडी उभवून नाही करत आपण. अच्छा. अनेक फार्म आम्ही बघत असतो. फार्म बघितल्यानंतर अनेक वेळा तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो आणि अनेकांना त्यातून प्रेरणा मिळत असते आणि करायच्या म्हणजे थोडंसं हा व्यवसाय आपण करून बघूयात असं एक नवीन वर्ग याकडे वळण्याचा प्रयत्न करत असतो. काय सांगाल ह्याकडं येत असताना, सुरुवात करत असताना किती पक्षापासून किती भांडवल लावून यामध्ये उतरलं पाहिजे? बेसिकली माझी गंमत सांगते मी तुम्हाला. मी जेव्हा हा बिझनेस सुरू केला तेव्हा मी स्वतः ह्याचं 6 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं CPDOच्या डॉक्टरांकडून. तेव्हा मी त्या डॉक्टरांना सहज एक प्रश्न विचारला होता की मी जर हा व्यवसाय नव्याने सुरुवात करते आहे तर मी या व्यवसायाकडनं काय अपेक्षा ठेवू, की काय इन्कम मला या व्यवसायामधनं मिळेल. तर त्यांनी मला एक म्हणजे उत्तर दिलं होतं की हा एक साईड बिझनेस आहे. म्हणजे आतापर्यंत आपण याला कृषी पूरक व्यवसाय असं म्हणत होतो, म्हणजे जोडधंदा म्हणून ह्याच्याकडे आपण बघत होतो. तर त्यांनी मला तेव्हा उत्तर दिलं होतं की ये एक साइड बिजनेस है, तू क्या इससे कितना कमा लेगी, 5-6 हजार महिना बस है इतना. मतलब क्या आहे की 5 ते 6 हजारच तुम्ही ह्याच्याकडनं अपेक्षा ठेवा. पण आज आम्ही अभिमानानं सांगतो की आमचा महिन्याला 2 ते 2.5 लाखाचा टर्नओव्हर आहे. त्याच्यामध्ये 30% जर तुम्ही काढलं तर जवळजवळ 60 ते 70 हजार रुपये आमचा मंथली कोंबडी पालनाचा इन्कम आहे आणि ज्याच्यावर माझं पूर्ण घर आता सध्या चाललेलं आहे. तर तुम्ही ठरवलं तर तुम्ही ह्याच्यात खूप काही करू शकता. नवीन वर्गाला माझं तेच सांगणं आहे की आजकाल आहे ना या बिझनेसला साईड बिझनेस म्हणून न बघता मेन बिझनेस म्हणून बघणारे खूप सारे येतात. म्हणजे मला दिवसामध्ये नाही म्हणलं तरी कमीत कमी 4 शेतकरी तरी दररोज भेटायला येतात की आम्हाला हा व्यवसाय करायचा आहे. पण एकच अडचण आहे सर की आज युट्यूबवर आहे ना लोक स्टोरीज बघतात की कोटी कमवले, लाख कमवले, याव कमवले, एक भाव केला जातो. हा भाव केला जातो. पण प्रत्येक आहे ना म्हणजे आता कितीतरी लोक बघा IAS IPS झालेल्याच्या मिरवणुका दिसतात. पण त्या लोकांनी 12 तास 15 तास केलेला अभ्यास जो असतो किंवा त्याचा मागचा संघर्ष जो असतो लोकांना फक्त यश दिसतं. म्हणजे आज 13 वर्षानंतर आम्ही इथं उभे आहोत, कोंबडी पालनामध्ये एवढं व्हर्टिकल मध्ये काम करतोय हे दिसते. पण ही घडी बसवताना मी कराडचे 2 बाजार, कासेगावचा बाजार, कडेगावचा बाजार अशा बाजारांमध्ये बसून बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचा असताना स्कॉर्पिओ मधनं पाठीमध्ये कोंबड्या घेऊन जाऊन बसून सर मी कोंबड्या विकलेल्या आहेत आणि मग मी ह्याची मार्केटिंगची घडी बसवलेली आहे. तर हा संघर्ष जो आहे ना हा कुणाला नाही दिसत सगळ्यांना. आणि याची आता कुणाची तयारी पण नाहीये. आता लोकांना काय इझी पाहिजे सगळं. आता लोकांना काय वाटतं हा मग मी करतो, मी 5000 कोंबड्यांचं करतो, मी 10,000 कोंबड्यांचं करतो, पण अंडी तुम्ही विकत घ्या किंवा पक्षी तुम्ही विकत घ्या. सेल्फ मार्केटिंगची कुणाचीही तयारी नाहीये. आणि इथं म्हणजे ह्या शेतकरी वर्गाचं पण मला कधी कधी विचारांची त्यांच्या दया येते की खूपदा असं झालेलं आहे की 2000 मला वाटतं 19च्या दरम्यान 17-18च्या दरम्यान काहीतरी आपलं हे आलं, कडकनाथ आलं. कडकनाथ मध्ये इतका मोठा स्कॅम झाला की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून त्यांनी अक्षरशः लाखो रुपयाला शेतकरी जेवढं आयुष्यात कमवलेलं तेवढं सगळं लावून ते त्यात बुडाले. आणि पुन्हा आताच्या पिढीला पण तेच करायचंय. मग हे का म्हणजे तुम्ही कुठलंही यश आहे ना ते म्हणजे शून्यातनं जर तुम्ही त्याचे पायऱ्या रचत गेला ना तर ती बिल्डिंग तुमची उभी राहणार आहे. तुम्हाला डायरेक्ट कळस घालायला तुम्ही जर गेला तर तो पाया रचलाच जाणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला आहे ना आम्ही प्रत्येकाला सांगतो की तुम्ही 5000चं नका करू, तुम्ही भले 50 पक्षांचं करा, पण तुम्ही 1 दिवसाचं पिल्लू घेण्यापासून मार्केटिंग पर्यंत पूर्ण बॅच तुमच्या हाताखालनं जाऊ द्या. कुठल्या
ह्याला कुठले प्रॉब्लेम येतात लसीकरणाच्या वेळेला, 2 महिन्याच्या पक्ष्यांचे प्रॉब्लेम काय आहेत, 3 महिन्याच्या पक्ष्यांचे प्रॉब्लेम काय आहेत, मार्केटिंगच्या वेळी येणारे प्रॉब्लेम काय आहेत, हे सगळे प्रॉब्लेम जर तुम्ही 4 बॅच मधनं शिकला ना तर 5वी बॅच मी लिहून देते सर, 5000 पक्षी सुद्धा तो व्यक्ती जाग्यावरनं खपवेल, खपवू शकतो आणि खपवतोच. म्हणजे मी सुरुवातीला जे मार्केटिंग केलं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, मी सगळे बाजारात बसून विकले. अगदी ढेबेवाडी म्हणजे आमच्या कराडपासून मला वाटते 50-55 किलोमीटर असेल, तिथपर्यंत जाऊन मी बाजारात बसून कोंबड्या विकलेल्या आहेत. पण आता हजारानं पक्षी येतात, हजारानं पिल्लं येतात. माझा एकही पक्षी व्यापाऱ्याला मला द्यावा लागत नाही, एकही अंड व्यापाऱ्याला द्यावं लागत नाही. सगळं मार्केटिंग जे आहे ते आपलं जाग्यावरनं होतं आणि रिटेल मध्ये होतं. होलसेलिंग मी करत नाही. व्यापारी जरी माझ्या शेडवर आला पक्षी न्यायला तरी रेट मी ठरवते, व्यापाऱ्याला मी रेट ठरवू देत नाही. आमच्या रेटनी जर तुला घ्यायचं असेल तर तू घे, अन्यथा मला डील करायचं नाही. वा, एकंदरीत मंडळी या ठिकाणी बघू शकता एकदम इंटरेस्टिंग स्टोरी आहे. स्वतः स्कॉर्पिओमधून इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असताना सुद्धा कधीही लाजला नाहीत आणि म्हणूनच 13 वर्ष यांचे यशाचे आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि जवळपास 3000 पक्षाचं या ठिकाणी रिटेलमध्ये मार्केटिंग करू शकतो एवढा विश्वास आज या ताईंच्याकडे आहे. आज सगळ्या तरुण पिढीला काय सांगाल, भांडवल यात कमीत कमी शेडवरती खर्च कसा करता येईल? म्हणजे सुरुवात करत असताना भांडवल कमी आहे पण मला करायचं आहे अशा तरुणाला काय सांगा? अगदीच, आम्ही नेहमीच सांगतो, म्हणजे माझं प्रत्येक नवीन करणाऱ्याला व्यक्तीला हेच सांगणं असतं की तुम्ही फार मोठं तामझाम ह्यात करूच नका. म्हणजे अगदी फार मोठं शेड पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ऑटोमॅटिक भांडी पाहिजेत, असं काही नाहीये कोंबडी पालनात. कोंबडी पालनात आम्ही सांगतो, आता मी ट्रेनिंगही घेते सर, पण ट्रेनिंग मध्ये मी प्रत्येक माणसाला सांगते की तुम्ही 5000 रुपये गुंतवा आणि 5000 पासून 10 कोंबड्या घ्या आणि सुरुवात करा. 5000 रुपये गुंतवले तुम्ही, 10 कोंबड्यांपासून सुरुवात केली ना तरी 3ऱ्या वर्षात तुम्ही 1000 कोंबड्यांपर्यंत तुमचं प्रोजेक्ट आरामात नेऊ शकता. त्यामुळं अगदी कोंबडी पालन हा व्यवसाय लक्षात घ्या, हा एकमेव व्यवसाय असा आहे की जो सगळ्यात कमी जागा, सगळ्यात कमी कष्ट, सगळ्यात कमी वेळ आणि सगळ्यात कमी भांडवल गुंतवून तुम्ही लवकर सुरू करू शकता. आणि इव्हन दो हा बिझनेस तुम्हाला सगळ्यात लवकर तुमच्या बिझनेस मधला ब्रेक इव्हन पॉईंट गाठून देतो. क्या बात आहे. आता मला सांगा, ह्या व्यवसायामध्ये आव्हानं नेमकी काय आहेत? कारण पाठीमागं कोरोनासारखी महामारी आली आणि त्यावेळी बराच पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा फटका बसला. काही जण तर कोंबड्यामुळे व्हायरस पसरला असंही अफवा झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लॉस झाला. पण अशा आव्हानं अजून काही येऊ शकतात, येऊ नयेत म्हणून पूर्व काळजी. आणि खास करून ह्या व्यवसायात, ह्या व्हरायटीमध्ये अशी आव्हानं आहेत का? नक्कीच आहेत. कुठलाही व्यवसाय म्हणलं की जसं म्हणजे चांगल्या गोष्टी असतात तशा वाईट गोष्टी प्रत्येक व्यवसायासोबत येतात. आणि कुठलाही आजार आला, व्हायरस आला तर ते एक समीकरण झालंय की ते कोंबड्यांमुळं होतं म्हणून. तर जसं कोरोनाचंही झालं होतं की ऍक्च्युअल कोरोनामध्ये नंतर 50 रुपये किलोनं चिकन विकलं जात होतं, पण नंतर जेव्हा समजलं की प्रोटीनसाठी ते आवश्यक आहे तेव्हा अगदी लोकांनी चवीनं अंडी आणि जे कोंबडी विकत घेतली, आणि जे खात नव्हते अशी लोक सुद्धा अंडी आणि चिकन खायला त्यांनी सुरुवात केलं, अगदी म्हणजे नको त्या कम्युनिटीने सुद्धा. तर असं आहे की कोंबड्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आव्हानं जर सांगायची झाली तर ह्यांचं जर तुम्ही लसीकरण सर वेळच्या वेळेला केलं आणि काही ज्या गोष्टी आहेत, जसं आपण आजारी पडतो, कधी आजारी पडतो, हवामानातला बदल असेल, घरात अस्वच्छता असेल, बिनकामाची गर्दी असेल, तर अशा वेळेस आपण जसं आजारी पडतो तसाच तोही एक जीव आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे त्या जीवाची काळजी घेतली तर तो कधीही आजारी पडत नाही. त्यासाठी काही बेसिक गोष्टी म्हणजे बायोसिक्युरिटीचं तुम्ही व्यवस्थित पालन करा, स्वच्छता राखा, शेड व्यवस्थित स्वच्छ राहिलं पाहिजे. आज माझा 3000 पक्ष्यांचा शेड आहे पण कुठेही तुम्हाला वास येतोय किंवा माशी, तुम्ही आता मगासपासून फिरताय कुठेही तिथं माशी आहे किंवा काय, तर असं तुम्हाला कधीही जाणवणार नाही. तर शेडमध्ये व्यवस्थित स्वच्छता ठेवा, बायोसिक्युरिटीचं व्यवस्थित पालन करा आणि लसीकरणाला कुठलाही एक्सक्यूज नाही कोंबडी पालनामध्ये. जे काही लसीकरण कोंबड्यांचं ठरवून दिलेलं आहे ते वेळच्या वेळेला जर तुम्ही केलं तर ह्याच्यामध्ये तसं हे नाहीये. दुसरं सगळ्यात महत्वाचं चॅलेंज जे ह्याच्यामध्ये आहे ते आहे मार्केटिंग. तर मार्केटिंगसाठी सुरुवातीला आता मी तर जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त बाहेर एक 2x2चा बोर्ड लावला होता, देशी कोंबडी मिळेल. पण आता फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, युट्यूब चॅनल आहे, म्हणजे सोशल मीडिया इतका ऍक्टिव्हली तुम्ही त्याचा वापर करू शकता की, आणि आता खूप छान छान आयडियाज ह्याच्यामध्ये येऊ लागलेल्या आहेत मार्केटिंगच्या बाबतीत. तर तुम्ही त्या
ह्याचा वापर करून इझिली आता हे मार्केटिंग करू शकता. म्हणजे आमच्या वेळेला जेव्हा मी सुरू केलं तेव्हा जितकं ते मला टफ गेलं तेवढं आता नव्या पिढीला ते टफ जाणार नाही. आणि आजकाल जर कल आपण बघितला म्हणजे बॉयलर चिकनचे तोटे आणि गावरान चिकनचे फायदे हे जर आपण बघितलं तर भविष्यात मी नवीन पिढीला मी सांगू इच्छिते की काही वर्षांनंतर म्हणजे एक 5-10 वर्षांनंतर आहे ना गावरानला खरोखर सोनेरी दिवस येणार आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त युवा उद्योजकांनी कोंबडी पालनाकडे वळावं, गावरान कोंबडी पालनाकडे वळावं आणि ह्याच्यामध्ये सुरुवात करावी आणि थोडक्यात करावी. तुम्ही हळूहळू 50-100 पक्ष्यांपासून सुरुवात करा. 2-3 वर्षापर्यंत तुम्ही 5000 पक्ष्यांपर्यंत आरामात जाल. बरोबर. आता बॉयलरमध्ये 2.5 ते 3 महिन्यात जवळपास 2.5-3 किलो कोंबडी 45 दिवसात इतका फास्ट मध्ये याची वाढ केली जाते, परंतु देशी वाढायला 6 महिने लागतात. मग दोन्हीतला चवीतला फरक असेल, त्यातून मिळणारा प्रथिनातला फरक काय सांगा? नाही, चवीमध्ये फरक तर 100%च राहतो. कारण कोंबडीची इनबिल्ड रचना असं सांगितलं जातं की कमीत कमी 3 महिने तरी कोंबडीच्या वाढीसाठी तुम्ही द्यायला पाहिजे. पण जे बॉयलर ब्रीडमध्ये त्यांनी ब्रीडच असे डेव्हलप केलेले आहेत की ते आता काही ब्रीड तर असे आलेले आहेत की ते 36 दिवसांमध्येच 2-2 किलोपर्यंत 2.5 किलोपर्यंत वेट गेन करतायत. बऱ्यापैकी 45 दिवसांमध्ये तो पक्षी म्हणजे सेल आउटच होतो, कटिंगला दिलाच जातो. तर त्यामध्ये जर तुम्ही बघितलं कधी बॉयलरचा पक्षी तर त्याला पंखही आलेले नसतात. म्हणजे पूर्ण त्याच्या बॉडीची रचना म्हणजे वाढच झालेली नसते. अशा अवस्थेतच 1.5 महिन्याचं म्हणाल तर आम्ही त्याला पिल्लूच म्हणू आणि तशा अवस्थेत तो कटिंगला दिला जातो. तर प्रोटीनचं हे म्हणाल तर शेवटी कसं आहे, चिकन तुम्ही खाताय म्हणजे प्रोटीन इंटेक तुम्हाला होतोच होतो, त्यामध्ये काय प्रश्नच नाही. पण गावरान चिकनचे फायदे असे आहेत की ह्याच्यामध्ये म्हणजे आजकाल लेडीजमध्ये इनफर्टिलिटीचे जे प्रॉब्लेम येत आहेत किंवा फॅटी लिव्हरचे जे प्रॉब्लेम येत आहेत, PCOD सारख्या जे प्रॉब्लेम येतात त्याला कुठेतरी हे बॉयलर संस्कृती पण कारणीभूत आहे. तर ह्याच्यावर भरपूर युट्यूबवरती व्हिडिओज आहेत, लोकांनी ते पाहावे. आणि म्हणजे मला नावं नाही ठेवायचे बॉयलरलाही, तोही बिझनेस ऍक्च्युली चांगलाच आहे. पण लोकांनी आता ह्याचा जागरूकतेने विचार करावा आणि आपल्या शरीरासाठी जे चांगलं आहे त्याचं सेवन जास्तीत जास्त करावं. आता व्यक्तिगत आपण हे मार्केटिंग करूच, पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा सुद्धा कुक्कुटपालनात मोठा आहे. नेमकं काय यातलं आपण निवडलं पाहिजे? नाही, व्यक्तिगत मार्केटिंग कधी तुम्हाला जर शाश्वत या धंद्यामध्ये तुमचे पाय रोवून उभं राहायचं असेल तर तुमचं व्यक्तिगत मार्केटिंग हा एकमेव पर्याय तुम्हाला जास्त चांगला आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जेव्हा करता तेव्हा जेव्हा तो समोरचा थांबतो ना तेव्हा तुम्ही पण थांबता. आणि तुम्ही थांबला की मग तुम्ही त्या धंद्याला वाईट करता. नाही ते कोंबडी पालन वाईट आहे, त्याच्यात पैसे बुडतात किंवा त्यात लोक फसवतात. तर हा धंदा वाईट नाहीये आणि बिझनेस म्हणजे कुठलाच धंदा वाईट नसतो, पण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं एक व्यक्तिमत्व स्वतःचं अस्तित्व तुम्ही स्वतः निर्माण केलं पाहिजे आणि स्वतः सेल्फ मार्केटिंग केलं पाहिजे. त्याशिवाय ह्याच्यामध्ये लॉंग लाईफ तुम्ही सर्व्हाइव्ह नाही होऊ शकत. अगदी बरोबर. आपल्या या व्यवसायामध्ये खास करून नवीन व्यावसायिकांसाठी किंवा कस्टमरसाठी म्हणून अजून वेगवेगळ्या सर्व्हिस आपण काय काय देत असता? आता सुरुवात तर मी पोल्ट्री म्हणूनच केली होती, म्हणजे पक्षी तयार करून विकायचा. परंतु नंतर जसं जसं मी ह्याच्यामध्ये म्हणजे दिवस जसे जात गेले तसं लोकांनीच मला काही प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यानुसार आत्ता जर बघायला गेलं तर मी भरपूर व्हर्टिकलमध्ये काम करते. म्हणजे मी नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांसाठी आपण 1 दिवसाची पिल्लं पुरवतो, 1 महिन्याची लसीकरण झालेली पिल्लंही आपण पुरवतो. त्यानंतर मीडियम स्टेजच्या तलंगा ज्या असतात 2-2.5 महिन्याच्या त्याही आपण पुरवतो. त्यानंतर अंड्यावरील कोंबड्या, अंडी, चिकन, रॉ चिकनचाही आपला पूर्ण कराड आणि परिसरामध्ये 5 किलोमीटरच्या भागात आपला डोर डिलिव्हरी आहे. आणि त्याचबरोबर आपण तयार चिकनची आपण डोर डिलिव्हरी देतो लोकांना, जसं हवंय तसं घरच्या मसाल्यात, कमी तेलकट, कमी तिखट. डाएट प्रेमी लोकांसाठी आळणी चिकन, आळणी उकड असंही बनवून आपण डोर डिलिव्हरी देतो. आणि प्लस आपण आपलं म्हणजे माझं जे आहे हे क्षेत्र, हे ह्याचं नाव तुम्ही वाचलं असेल बाहेर की हे कृषी पर्यटन म्हणून आपण डेव्हलप केलेलं आहे, ज्याचं नाव ऍक्च्युली सानसावली ऍग्रिकल्चर अँड पोल्ट्री टुरिझम असं आहे. पोल्ट्री टुरिझमचा अर्थ काय की पोल्ट्रीतले वेगवेगळे ब्रीड लोकांना इथं बघायला मिळावे अशा हेतूने आपण हा फार्म डेव्हलप करतो आहे. आणि त्याच ह्याच्यात आत्ताच आम्ही दिवाळीपासून जे मोठी मुलगी हॉटेल मॅनेजमेंट झाली, डिग्री तिची कंप्लीट झाली, तर तिनं सोनाक्षी फार्म डायनिंग हा एक कन्सेप्ट सुरू केलाय, ज्याच्यामध्ये ती गावरान चिकन, फक्त गावरान चिकनवर काम करते आहे. आणि ती फक्त गावरान चिकनच्या 3 थाळ्या इथं आपल्या इथं इव्हिनिंगला आपण लोकांना बाय ऑर्डर ते बाय बुकिंग
ताजं चिकन ताजा मसाल्यात बनवून आपण बाय बुकिंग ते लोकांना प्रोव्हाइडही करतोय. तर अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण काम करतोय. त्याचबरोबर मला जेव्हा पोल्ट्रीमध्ये 10 वर्ष कंप्लीट झाली त्यावेळेस मला खूप साऱ्या म्हणजे कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांच्याकडूनही आणि मला भेटायला येणाऱ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांकडूनही मला रिक्वेस्ट येत होत्या की तुम्ही मॅडम हे शिकवायला सुरुवात करा. तर आपण जेव्हा 10 वर्ष आपल्याला पूर्ण झाली त्याच्या प्रित्यर्थ आपण त्याची ट्रेनिंग्स पण घ्यायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये माझ्याकडे आतापर्यंत अगदी मंडणगड, त्र्यंबक ह्याचं आपलं नाशिक इथलं त्र्यंबकेश्वर, त्यानंतर औरंगाबाद, जळगाव पासून पारनेर पासून माझ्याकडे लोक येऊन ट्रेनिंग घेऊन गेलेले आहेत. तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपली बॅच असते आणि ज्याच्यामध्ये आपण चहा नाश्ता जेवणासह फुल डे ट्रेनिंग देतो. ज्याच्यामध्ये आपण 4 वाजेपर्यंत थेअरी आणि 4 नंतर 1 तास 1.5 तास आपण पूर्ण शेडवरती ट्रेनिंग घेतो, ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना ऍक्च्युअल मध्ये इंजेक्शन कसे द्यायचे, डोसेस कसे द्यायचे, चोच कशी कट करायची, हे सगळं आपण त्यांना दाखवतो, शिकवतो, त्यांना करायलाही देतो. आणि ह्या ट्रेनिंगचं आपण प्रॉपर गव्हर्नमेंटचं ICARचं सर्टिफिकेट देतो. तसा माझा KVKशी MOU आहे. त्यामुळं मी ट्रेनिंग जरी मी घेत असले तरी सर्टिफिकेट तुम्हाला KVKचं मिळतं. याचबरोबर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशीही माझा MOU आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातली जेवढी राखीव क्षेत्रातली गावं आहेत तिथल्या सगळ्या लोकांना माझं ट्रेनिंग असतं. अरे वा, क्या बात आहे. मंडळी या ठिकाणी बघू शकताय प्रत्येक पावलावरती येणाऱ्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती सोल्युशन काय आहे हे कधी होतं तर त्या पाठीमागे यांचा 10 वर्षाचा जवळपास आता 13 वर्षाचा अनुभव आहे म्हणून हे शक्य होतं. आणि याचबरोबर सुरुवातीला आम्हालाही वाटलं होतं इथं फक्त पोल्ट्री असावं, पण त्या पोल्ट्रीसोबत इथं तुम्हाला गरमागरम देशी चिकनसुद्धा खायला मिळतं. असे वेगवेगळे सर्व्हिस या ठिकाणी ताईंनी सुरू केलेलं आहे. जवळच कराड शहर असल्यामुळं आता खाऊ गिराईकसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात. त्याचबरोबर हॉटेल मॅनेजमेंटच्या निमित्तानं सोनाक्षी डायनिंग हॉलसुद्धा आता सुरू होतं आहे, म्हणजे इथं येऊन बसून जेवण्यासाठी सुद्धा ह्या टुरिझममध्ये आपल्याला मिळणार आहे. असे वेगवेगळे सर्व्हिस फक्त या पोल्ट्री व्यवसायातून वेगवेगळ्या आयडिया आता ताई राबवताना आपल्याला दिसतात. तर नक्कीच ताई तुमचा जो आत्ताचा अनुभव आहे तो सगळ्या प्रेक्षकांसाठी, सगळ्या शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचा ठरणार आहे. तुम्ही या मुलाखतीसाठी वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. धन्यवाद.